सेकंड राऊंडला सुरुवात होते. दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ होत असताना पाहायला मिळत आहेत. गेल्या मॅचमध्ये जबरदस्त दोन्ही संघांनी चांगला खेळ केला आणि त्यामुळे या सेकंड राऊंड पर्यंत धडक मारली गेले. सामना 4 षटकांचा आहे. एक षटक हे तुमचं पॉवर प्लेचं असेल. आजचा पहिला दिवस, पहिली रात्र या स्पर्धेची. अजून यानंतर दोन सामने आपल्याला पाहायला मिळतील. एक संघ क्वालिफाय होईल. 1:22 बरोबर झालेत आणि त्यामुळे थोडंसं स्पीडअप करा. 3 षटकं तुम्ही 15 मिनिटात जर फेकली तर वेल अँड गुड. कारण जेवढा वेळ वाचवता येईल तेवढा वेळ तुम्ही वाचवला तर फार बरं होईल. सामन्याला होते सुरुवात. पहिलं षटक हाताळण्याकरता अजय आपल्या बॉलिंग मार्कवर येताना एक हरहुन्नरी खेळाडू आणि विकेट टेकर गोलंदाज. तर फलंदाजीसाठी आपण पाहू शकतायत मिस्टर उबेद खान अर्थातच मुन्ना. आणि नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहिलं तर दिपेन. सध्या अमीर पटला या नावाने जास्तीत जास्त ज्याला पसंती मिळाली आणि अमीर आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये आहेत. सामन्याला होते सुरुवात. पहिलं षटक हाताळण्याकरता अजय आपल्या बॉलिंग मार्कवर साई माऊली बोरिवली टीमचा एक्सप्रेस बॉलर. सामन्याला होईल सुरुवात. ऑल द बेस्ट, बेस्ट ऑफ लक बोथ टीम. दोन्ही संघांसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा. टाळ्यांचा कडकडाट खेळाडू कक्षामधून होत असताना रॉयल स्टोनर्स मीरा रोड या टीमच्या पहिलाच बॉल राईज झाला. बॉल टप्पा पडल्यानंतर खूपच ऑफ्टमच्या बाहेर आणि यस पंचाने व्हाईट बॉलचा इशारा केलाय. एक रन मिळेल. व्हाईटच्या स्वरूपात एक रन मिळत असताना खातं ओपन झालंय. ते रॉयल स्टोनर्स मीरा रोड या टीमचं पहिल्याच बॉलवर एक्स्ट्रा स्वरूपात धाव खर्च होते. एक रन मिळेल. संघाची धावसंख्या बिनबाद 1. फील्ड सेट केलंय. शॉट थर्ड मॅन आतमध्ये घेतला गेलाय. शॉट फाईन लेग, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, कव्हर पॉइंट. त्यानंतर मिड ऑफ ऑन साईडला आषाढ प्लेन बॉल होता. हुक केलंय आणि 4 धावात या बॉलला बुक करत असताना आपण पाहू शकतायत. चांगला फटका, चौकार, गुड शॉट बाय उबेद खानच्या बॅटमधून. मात्र या वेळेला खणखणीत चौकार, वेलकम बाउंड्री. 4 रन मिळतील. ऍक्शन रिप्ले पाहायला आवडेल ज्या पद्धतीने हा बॉल डिलिव्हर्ड झाला. अजयचा शॉट रनअप होता आणि बॉल अधून टाकण्याचा प्रयत्न केला. बाउन्सला ओळखलं होतं. या बॉलला अगोदरच शफल झाले होते. हुकच्या फटक्यात कन्वर्ट केलं आणि खणखणीत चौकार पाहायला मिळतोय. गुड शॉट, 4 रन, वेलकम बाउंड्री. वेळेला ऑन साईडला खूप चांगला फटका. ऑन ड्राईव्ह खेळत असताना फिल्डर आहेत डीप मिड विकेटला. चांगली फिल्डिंग आणि तेवढाच ॲक्युरेट थ्रो पाहायला मिळतोय. ग्रेट थ्रो. एक रन मिळत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 6 या धावसंख्येवर. 2 बॉलचा खेळ झालाय. प्रथम बॅटिंग करत असताना रॉयल स्टोनर्स मीरा रोड हा संघ पाहायला मिळतोय. तर एका साईडला साई माऊली बोरिवली या दोन टीमच्या दरम्यान अतिशय चांगली कडवी झुंज पाहायला मिळेल. आज एक संघ क्वालिफाय करायचा आहे आपल्याला, त्यामुळे मात्र शेवटची मॅच सुद्धा खेळायला मिळेल. अजय पुन्हा एकदा गोलंदाज दिपेन स्ट्राईक एंडकडे. कॅलिबर खेळाडू आहे, एबिलिटी आहे या खेळाडूकडे. ऑन साईडला दिपेनने मात्र या वेळेला बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. काय बॉर्डमेंटचा वापर केला, बॉलला येऊन दिलं आणि सरळ बॉलला मात्र या वेळेला डिस्पॅच केलंय आउट ऑफ द पार्क. कडक शॉट दिपेनच्या बॅटमधून. काय फटका खेळला होता. जसा बॉलला वेग होता तसंच बॅट स्विंगचा अप्रतिम वापर करत असताना काय बॅट स्विंग होतं अप्रतिम. गुडघ्यावर बॅलन्स केलं आणि सरळ बॉलला फेकून दिलं. घुटना टेक और दिपेन का हे सिक्सर देख असं मात्र यावेळेला जरूर दाखवून दिलं या फटक्यात. ग्रेट ग्रेट टायमिंग, सुपर मॅग्निफिसंट टायमिंग. या षटकर आणि संघाची धावसंख्या तब्बल आता जाऊन पोहोचते 12 या धावसंख्येवर. 12 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत.
7 बॉलमध्ये 18 पहिल्या मॅच मध्ये आपण पाहिलं तर याच खेळाडूने बनवल्या होत्या दीपेनने त्या धावा चांगली खेळी केली होती 7 बॉलमध्ये 18 रनची 12 रन झाले 3 बॉलचा खेळ झालाय 3 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोर कार्डवर 12 आमच्या लाडक्या प्रेक्षकांचं सुद्धा तेवढंच धन्यवाद आहे की आपण बॉल देतायत त्याबद्दल आपलं ऋणी आहेत मंडळ थँक्यू व्हेरी मच आमच्या लाडक्या प्रेक्षक वर्गांचं मनपूर्वक धन्यवाद 3 बॉलचा खेळ झालाय 3 बॉलच्या समाप्तीनंतर 12 वर धावसंख्या जाऊन पोहोचले गेले अजय एक्सपेन्सिव्ह ओव्हर सध्या तरी या वेळेला हाताळत असताना अजयचा हा बॉल दीपेन स्विच हिट करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता उबेद खानचं मात्र या वेळेला म्हणणं होतं की सरळ बॅटचा वापर केला असता तर कदाचित धावा आल्या असत्या परंतु अगोदरच मनसुबे त्याचे इरादे पक्के स्पष्ट होते 4 बॉलचा खेळ झाला 12 रन चांगला बॉल पुन्हा एकदा परंतु विकेट किपरने चुकी केले आणि चुकीला माफी नाहीये प्रशांत कोरगावकर कडून ही चुकी बाईच्या स्वरूपात मिळतील 4 धावा नशिबाने साथ दिली आणि इथून जर आपण पाहिलं तर प्रशांतचं रिॲक्शन पहा बॉल थोडासा खाली राहिला अजयचं रिॲक्शन यावेळेला निराशीचं पाहायला मिळतं नाराजी व्यक्त करतोय त्याच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन ते सांगतायत चौकार आलाय लक फॅक्टरचा हा चौकार प्रतिस्पर्धी संघाला बोनसच्या 4 धावा दिलेत 16 रन झालेत आतापर्यंत 5 बॉलचा खेळ झालाय आणि धावा भरपूर मोठ्या प्रमाणात आलेत 16 रन चांगला बॉल होता खोलवर बॉल दीपेन धाव घेण्याच्या प्रयत्नात होते परंतु उभेत कोणत्याही प्रकारची धाव घेण्याच्या मूडमध्ये नाहीये आणि इथून जर आपण पाहिलं तर पहिल्या षटकाचा खेळ अखेरीस 16 रन्स प्रथम बॅटिंग करत असताना रॉयल स्टोनर्स मीरा रोड साई माऊली बोरिवली परंतु पहिल्या षटकात अधिराज्य आणि प्रतिबिंब उमटवलंय कारण दीपेनच्या बॅटमधून 6 धावा आलेत उभेच्या बॅटमधून 5 धावा आलेत एक धाव जर आपण पाहिलं तर 5 धावा एक्स्ट्रा स्वरूपात खर्च झाल्या आणि त्यामुळे धावांचा वेग वाढला पहिल्या षटकामध्ये प्रोजेक्टेड 64 धावा दाखवत असताना आपण पाहू शकतात या 16च्या सरासरीने खेळल्यास चांगली स्पर्धा श्रद्धांजली चषक 2026च्या माध्यमातून आपण पाहतायत काय ग्लॅमर क्रिकेटला आलंय कारण या स्पर्धेचं आपण पाहिलं टिवरी गावामध्ये 4 जून 1992 मध्ये आपण पाहिलं तर पहिली नाईट स्पर्धा भरवण्यात आली आणि तिथून जो प्रवास निरंतरतेचा पाहायला मिळाला म्हणजेच कमी प्राइस आणि त्यानंतर चांगल्या ट्रॉफीज चांगले खेळाडू आणि ज्या स्पर्धेचं आपण पाहिलं तर उल्लेख आपण संध्याकाळच्या सत्रामध्ये केलं होतं सचिन गोलंदाजी मार्कवर येताना गेल्या मॅच मध्ये सचिनने विकेट मेडन ओव्हर खूप चांगल्या पद्धतीने हाताळली होती तोच गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय मिस्टर सचिन षटक क्रमांक पहिला आपण पहिल्या षटकामध्ये 16 आणि 16चा आकडा बरोबर आलाय कारण 2016 मध्ये नाईट स्पर्धा झाली होती याच मैदानात आणि त्यानंतर 10 वर्षानंतर 2026 मध्ये ही स्पर्धा होताना पाहायला मिळते म्हणजेच योगच भेटीचा आहे यावेळेला ऑन साइडला खूप चांगला फटका स्लॉक केलाय आणि सरळ बॉलला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे ग्रेट टायमिंग स्वीट अँड स्मार्ट उबेद खानच्या बॅटमधून षटकार दर्शवतोय टायगर अभी जिंदा आहे ग्रेट टायमिंग बॉलला येऊन दिलं आणि बरोबर सचिनच्या या बॉलला मात्र पाहिलं होतं रीड केलं होतं अगोदरच मात्र मनसुबे चांगले होते आणि त्यानंतरचा हा फटका आपण पाहिलात मिडल ऑफ द बॅटने चेंडू कनेक्ट होत असताना स्वीट स्पॉटला बरोबर जाऊन बॉल आदळला आणि डी बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्लिअर झाला षटकार येतोय जरा थोडंसं स्पीडअप कर जरा प्लीज वेळ दौडू नका 22 धावा दुसऱ्या षटकातील पहिल्या बॉलच्या समाप्तीनंतर शॉट ऑफ लेन बॉल सरळ बॉलला मात्र फेकून दिलंय षटकारासाठी आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या सन्मानासाठी लगातार हा दुसरा षटकार आज षटकारांचा जर आपण पाहिलं तर पाऊसच पाऊस पडलाय आणि या षटकारांच्या पावसामध्ये गोलंदाज अक्षरशः भिजलेले आहेत आणि त्यामध्ये गोलंदाज म्हणण्यापेक्षा प्रेक्षकच भिजलेत कारण षटकार जास्तीत जास्त प्रेक्षकांकडे पोहोचलेत हे बॉल आणि त्यामुळे खेळाडू प्रेक्षक बनलेत तर प्रेक्षक खेळाडू बनलेले आहेत हेच काही समीकरण आपल्याला स्पष्टपणे दिसतं पहिल्या सामन्यापासून
पहिल्या सामन्यात 59 धावा, 60 धावाचं लक्ष्य वागराळपाडा या संघासमोर ठेवण्यात आलं होतं. याच टीमने साई माऊली बोरिवली या टीमने त्यानंतर 80 धावा, त्यानंतर 83 धावा आपण पाहिल्या होत्या, त्यानंतर 88 धावा. म्हणजे धावांचा वेग वाढला आणि मागील मॅच मध्ये जर आपण पाहिलं तर 61 धावांचं जवळजवळ 62 धावांचं टार्गेट सेट केलं गेलं होतं. म्हणजे 60+ 50+ धावा आलेत. लो स्कोरिंग मॅच एक सुद्धा झालेली नाहीये. 28-0. सचिनचा बॉल या वेळेला जागा बनून खेळायचा प्रयत्न, पॉइंटच्या क्षेत्रातून बॉल निघून जाईल. फिल्डरने केली चुकी, चुकीला माफी नाहीये क्रिकेटच्या खेळामध्ये. अतिघाई संघटनातनी रेडी नव्हते त्या ठिकाणी फिल्डर मागे जाऊ पुढे येऊ यातच मात्र बॉल निघून गेला बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकारासाठी. सचिनचं महागडं षटक हे पाहायला मिळतं. पहिल्या मॅच मध्ये सचिनने दमखम दाखवणारी गोलंदाजी केली होती, परंतु या मॅच मध्ये आपण पाहिलं तर एक्सपेन्सिव्ह ओव्हर आणि चांगली बॅटिंग होते. उबेद खान या खेळाडूकडे अनुभव आहे आणि असं नाहीये की वेडे वाकडे स्ट्रोक खेळून मात्र धावा जमविलेत. प्रॉपरली क्रिकेटिंग शॉट पाहायला मिळतात. शॉट सिलेक्शन अप्रतिम. मग त्या ठिकाणी स्लॉक स्वीप आपल्याला पाहायला मिळतात. मग पुलचा फटका, हुकचा फटका, ते बॅकवर्ड पॉइंट, स्क्वेअर ऑफ द विकेट खेळला गेलाय, ऑफ ड्राईव्ह खेळण्यात आलाय. चांगले फटके आहेत. यावला ऑन साईडला गुडघ्यावर बॅलन्स करत पिकअप शॉट. वाह, उबेद खान मुन्नाच्या बॅटमधून मात्र हा अप्रतिम षटकार पाहायला मिळतोय. 6 धावा. आज आक्रमकता दाखवले उबेद खानने. संयम आणि आक्रमकता कोणत्या बॉलवर कोणत्या ठिकाणी दाखवायची हे ज्याला कळलं तो परिपक्वतेचा फलंदाज बनला. या षटकारानंतर संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर तब्बल जाऊन पोहोचते 38. 38 धावा. पहिल्या षटकात 16, या षटकात आतापर्यंत सचिन 22 धावा खर्च करतोय. प्रत्येक षटकामागे धावांचा वेग वाढत चाललाय. जो आलेख आहे तो उंचावत चाललाय. उबेद टायमिंग, टेम्परामेंट, टेक्निक, टॅलेंट या चारही गोष्टी आणि या टुर्नामेंटचा 56वा षटकार आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतोय. या वेळेला जर आपण पाहिलं तर बॅटची एज घेत टायमिंग बरोबर नव्हतं, परंतु इथून जर आपण पाहिलं चांगली फिल्डिंग, रिले थ्रो केलाय. वॉट ऑफ फिल्डिंग. अगोदर बॉल त्याच फिल्डरने सोडला होता, परंतु स्वतःला प्रश्न विचारला नाही मला चांगली फिल्डिंग करायची आहे. आय कॅन डू इट. मी हे करू शकतो. नेव्हर गिव्ह अप. मी कधी हार मानणार नाही. हे क्रिकेटमध्ये डेडिकेशन असावं लागतं. असं नाही आहे की ब्रँडेड कपडे, शूज, टी शर्ट तुम्ही परिधान केले, कॅप, गॉगल वापरला तर तुम्ही मात्र चांगले खेळाडू बनता. त्या चांगल्या खेळाडूंसाठी मात्र तुम्हाला घाम गाळावा लागतो क्रिकेटच्या मैदानात. मग 10 तास प्रॅक्टिस करण्यापेक्षा 1 तास मन लावून प्रॅक्टिस करा. मग पहा रिझल्ट तुमच्या बाजूने असेल. त्यामुळे प्रॅक्टिस करता त्यावेळेला कशी प्रॅक्टिस करता त्यापेक्षा तुम्ही कशा प्रकारे प्रॅक्टिस करता यावर अवलंबून असतं. यावेळेला वा मल्टी हिट पाहायला मिळतोय. सरळ बॉलला पाठवून दिलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकारासाठी. आज उभे थांबणार नाहीये. रडायचं नाही तर लढायचंय असं म्हणणारा हा षटकार. 46 धावा 2 षटकांच्या समाप्ती अखेर. 30 धावांचं हे षटक. या अगोदर इम्रानचं महाग षटक ठरलं गेलं होतं, परंतु या षटकामध्ये 30 धावा. सचिन गेल्या मॅच मध्ये सचिनने चांगली गोलंदाजी करून उत्कृष्टरित्या गोलंदाजी केली होती, परंतु होतं कधी कधी क्रिकेटच्या खेळात विकेट मेडन ओव्हर. तोच मी उल्लेख मात्र जरूर केला गेला होता मागच्या मॅच मध्ये सुद्धा. मात्र गोलंदाजाकडे सुद्धा तेवढं कॅलिबर होतं, परंतु इथून जर आपण पाहिलं तर आता त्याच सचिनला 30 धावा आलेत. सातत्य खूप महत्वाची भूमिका असते क्रिकेटच्या खेळामध्ये. कन्सिस्टन्सी जे झालं गेलं ते विसरून नव्याने सुरुवात करणं हे आपल्याला क्रिकेटने शिकवलंय. कारण सतत जर तुम्ही भूतकाळ जर डोक्यामध्ये ठेवतील तर तुमचा येणारा वर्तमान काळ हा सुद्धा खराब जातो. 46 नो लॉस. ग्रेट बॅटिंग. 8 बॉल मध्ये 35. उबेद खानच्या बॅटमधून 4 बॉल मध्ये 6 दीपेनच्या बॅटमधून आलेत. आता विकेटच्या शोधामध्ये आहेत गोलंदाज आणि तिसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज मिस्टर अजय केसीला आपण पाहत आहेत. अजय विकेट मिळवून देईल का? ट्रम्प कार्ड गोलंदाज बनेल का? आतापर्यंत 46 धावा झालेत. ऑन साईडला खूप चांगला फटका एक्झिक्यूट केलाय. अजयला बीट केलं या बॉलने. सरळ बाउंड्री लाईनचा वेध घेतला आणि अशा प्रकारे पहिल्या विकेटसाठी पार्टनरशिप 50 धावांची पाहायला मिळते. 50 रन कम्स अप. मॅग्निफिसंट बॅटिंग
अतिशय चांगली भागीदारी रचले गेले. चौकार आणि षटकारांचाच पाडा बोलला. ही पार्टनरशिप पहा, 13 बॉलमध्ये 50 धावा, 5 बॉलमध्ये 10 दीपेनच्या बॅटमधून, 8 बॉलमध्ये 35 कॉन्ट्रीब्युशन, अप्रतिम 50 धावांची पार्टनरशिप. आणि लगेच स्वराज पाटील हे दर्शवत असताना हे ग्राफिक्स अप्रतिम पाहायला मिळतात प्रदर्शन लाईव्हच्या माध्यमातून. मग महान पाटील असतील, स्वराज पाटील असतील, मुस्तकीम हे कॅमेरामॅन आहेत, त्याचप्रमाणे रक्षाराम हे कॅमेरामॅनच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगली एंटायर टीमने चांगली मेहनत घेतली आणि त्यामुळे आमच्या घर बसल्या प्रेक्षकांना सुद्धा जसं इंटरनॅशनल फील यायला हवं तसं मात्र फील होताना पाहायला मिळतं. 50 धावा, कोणताही गडीबाज झालेला नाहीये. यावेळेला ऑन साइडला पिकअप शॉट, वा, जणू काही स्टुअर्ट ब्रॉडने बॉल टाकला आणि युवराज सिंगने मारलेला षटकार हाच 8वा. अशा पद्धतीने हा षटकार दीपेनच्या बॅटमधून 6 रन. कलात्मकतेचे आविष्कार दाखवणारे फटके सध्या उबेद खान आणि दीपेनच्या बॅटमधून येत आहेत. काय बॉल ह्या वेळेला आपण पाहिलं असेल की शेवटचा बॉल जसा षटकार मारला होता, रवी शास्त्रीचे ते वाक्य लगेच आपल्या कानामध्ये गुंजले असतील अशा प्रकारचा हा षटकार. क्या बात आहे दीपेन, सुपर बॅटिंग. विकेटच्या शोधामध्ये असताना षटकारांचा पाडा बोललाय. अजय केसी थोडीशी अंडर प्रेशर बॉलिंग करत असताना संघाची धावसंख्या 56 झाले, शफल झाले होते, हलकेशी शफल झाले होते. बॉडमॅनचा चांगला वापर केला होता. ऑन साइडला फ्लिक केलंय, फिल्डर येतील, पुन्हा एकदा खराब फिल्डिंग. खराब फिल्डिंगचा या वेळेला आपण पाहताय दृश्य आणि सरळ बॉलने मात्र बाउंड्री लाईनचा वेध घेतला. या चौकाराने संघाची धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचते 60च्या घरामध्ये. प्रत्येक गोलंदाजाला इथे षटकार आणि चौकार आलेत, त्यामुळे धावांचा वेग सातत्याने वाढत चाललाय. 4 षटकांच्या सामन्यामध्ये फायटिंग टोटल तर झालेली आहे, परंतु क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये कोणतीही धावसंख्या सेफ नाहीये. हे आपण सातत्याने पाहिलंय. IPL सारख्या आता स्टेजला 264 धावा 20 ओव्हरमध्ये बनू शकतात, हे सुद्धा साध्य झालं. चांगला बॉल आणि यावेळेला आपण पाहिलं तर पंचांकडे अपील जरूर केली आणि यस, विकेट डाऊन. आणि इथून जर आपण पाहिलं तर मॉन्टिसर त्या ठिकाणी शुअर जरूर होते का, मात्र तेच पाहतायत. बॉल मात्र खाली आदळला. टप्पा पडल्यानंतर ज्या पद्धतीने स्विंग म्हणण्यापेक्षा वळण घेतला बॉलने आणि सरळ बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. 60 धावा झालेत आणि अखेरकार दीपेनला मात्र परतावं लागेल. उबेद खानला माहिती होतं की हलकीशी बॅटची कडा लागले आणि त्यामुळे उबेद खानने लगेच दीपेनला सांगितलं की इथे मात्र कोणत्याही प्रकारचं प्रेशर न घेताना पंचांवर प्रेशर टाकण्यापेक्षा मात्र आपण बाहेर गेलेलं बरं. आणि हा तो प्रिव्हियस बॉल, चांगला बॉल होता, अप्रतिम टप्पा चूक पद्धतीने आणि काय विकेट किपिंग अप्रतिम पाहायला मिळाली आणि सरळ बॉल मात्र विकेट किपरच्या हातामध्ये. दीपेने चांगली खेळी केली, 8 बॉलमध्ये 20. जी स्टार्ट हवी होती सलामी वीरांना ती स्टार्ट मात्र या ठिकाणी दिली. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 60, एक गड्याच्या मोबदल्यामध्ये. अम्मू 11 मीरा रोड टीमचा कॅप्टन आणि जय मल्हार वर्सोवा टीमचे कॅप्टन. चला, दोन्ही टीमचे कॅप्टन या आपण टॉस करण्यासाठी. 4 षटकानंतर टॉस होईल. ऑन साइडला शादाब थांबणार नाहीये. गेल्या मॅच मध्ये 7 बॉलमध्ये 31 धावांची झंझावती आणि झुंजार खेळी केली होती. त्याच खेळीची पुन्हा एकदा पुनरावृत्ती यावेळेला करून देईल. 66 धावा तब्बल फलकावर आहेत. काय फटके खेळलेत यावेळेला, टेक्निकली साऊंड पाहायला मिळालेत. शादाबच्या बॅटमधून पहिल्याच बॉलवर आल्या आल्या खरपूस समाचार घेतला. बॅट स्विंग पहा, ला जवाब पाहायला मिळते. जसा बॉल डिलिव्हर्ड झाला तसंच मात्र चेंडूला पाठवून दिलं बाउंड्री लाईनच्या पलीकडे. या षटकाराने संघाची धावसंख्या 66, 66 धावा. वा, सुपर बॅटिंग, सुपर शॉट. ऑन साइडला रोहित शर्मा स्टाईल मध्ये चेंडूला या वेळेला उंच फेकून दिलंय षटकारासाठी. काय फटका खेळलाय, अफलातून सौंदर्यपूर्ण फटका.
अतिशय चांगला हा फटका आपण पाहू शकताय. जसा बॉल डिलिव्हर्ड झाला तसा मात्र या वेळेला शादाबच्या बॅटमधून मनगडाच्या साह्याने चेंडूला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि डीप मिड विकेटला फेकून दिलं. वाह, अप्रतिम फटका पाहायला मिळतोय. फ्लिक ऑफ द रिस्टचा फटका जसा असतो ना त्याच पद्धतीने अँगलने या वेळेला आपण पाहू शकतायत. अप्रतिम अप्रतिम चांगला फटका होता. सुपर टायमिंग, ग्लोरियस शॉट. या षटकाराने संघाची धावसंख्या 72. स्लो एक्सप्रेशनने जर आपण पाहिलं तर या वेळेला मनगडाचा चांगला वापर करत असताना ताकदीचा सुद्धा वापर केला आणि तेवढं टायमिंग सुद्धा शादाबचं खूप चांगलं आहे. 72 धावा एक गड्याच्या मोबदल्यामध्ये 3 षटकांमध्ये तब्बल 72 धावा. धावांचा पाऊसच पडलाय खूप. गोलंदाज सज्ज होईल या वेळेला. प्रसाद रहाटे एक उत्कृष्ट गोलंदाज आहे. फास्ट खेळपट्टी आणि फास्ट खेळपट्टीवर जर आपण पाहिलं तर फलंदाजाचा सध्या तरी बोलबाला फार मोठ्या प्रमाणात राहिलाय. 65% जर आपण पाहिलं तर फलंदाजांचा राज्य राहिलाय आजच्या दिवसामध्ये, आजच्या रात्रीमध्ये. कारण असं नाहीये गोलंदाजाने चांगली अशा प्रकारची गोलंदाजी केली तर धावा बनू शकत नाहीत. त्यामुळे 65% जास्तीत जास्त बोलबाला हा फलंदाजांचा राहिलाय. कारण 35% गोलंदाज आपण पाहिले तर सचिनने चांगली गोलंदाजी केली, अमयने चांगली गोलंदाजी केली. त्यामुळे मात्र त्या पहिल्या आणि दुसऱ्या सामन्यामध्ये ते सुद्धा आतमध्ये आले आणि जर आपण पाहिलं तर दुसऱ्या फेरीत त्यांनी धडक मारली. त्यामुळे गोलंदाजांचा सुद्धा बोलबाला राहण्यासाठी चांगली गोलंदाजी करावी लागेल. मग मी भावींचा यावेळेला कौतुक करेन. साहिल पाटीलच्या अगेन्स्ट त्याने सुद्धा मात्र खोलवर चेंडू टाकले आणि त्यामुळे ते गोलंदाज 35% जर आपण पाहिलं तर गोलंदाजांचा सुद्धा बोलबाला राहिला आणि 65% हा फलंदाजांचा बोलबाला राहताना पाहायला मिळतो. 73 धावा एक गडी बाद 2 बॉलच्या समाप्तीनंतर. प्रथम बॅटिंग करत असताना रॉयल स्टोनर्स मीरा रोड. यावेळेला ऑन साईडला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, अलगत आणि सहज सरळ बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकारासाठी. कडक शॉट, कडक बॅटिंग. शादाबच्या बॅटमधून हा षटकार आणि संघाची धावसंख्या तब्बल 79. प्रसाद रहाटे तो सुद्धा अडचणीत आलाय. गोलंदाजी करावी तर करावी कशी, कारण शादाब शफल होऊन खेळतायत. बॉर्डरमॅनचा चांगला वापर करतायत, टेक्निक वापरतायत चांगली. टॅलेंट त्याचं यावेळेला स्पष्टपणे दिसतं आणि क्रीजचा चांगला वापर करतोय. यावेळेला ऑन साईडला पुन्हा एकदा बिरकावून दिलं या बॉलला. फक्त प्रेक्षक या वेळेला खेळाडू बनतील तर खेळाडू प्रेक्षक बनतील. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 85 रन. 4 बॉल मध्ये 24 रन, ते सुद्धा षटकारच आलेत. आता जे उद्याच्या दिवसात संघ येतील महान दादा, ते मात्र विचार करतील की गोलंदाजांचे किती मात्र 11 मध्ये जास्तीत जास्त गोलंदाजीसाठी आणावं की फलंदाजीसाठी आणावं. मात्र हा विचार करतील की उद्याच्या दिवसात प्लेइंग 11 मध्ये किती मात्र फलंदाज निवडावे आणि गोलंदाजीमध्ये किती गोलंदाज निवडावे. हा मात्र उद्याच्या दिवसात मोठा प्रश्न असेल. ऑफ साईडला इनसाइड आउटचा फटका, चांगला फटका यावेळेला सजवला आणि सरळ बॉल निघून चालला एक्स्ट्रा कव्हरला चौकारासाठी. जे प्रत्येक या मैदानात कानाकोपऱ्यात चौकार आणि षटकार आलेत. चांगली बॅटिंग अप्रतिम. शादाबच्या बॅटमधून धावांचा वेग वाढला. प्रसाद रहाटे मात्र गोलंदाज प्रसाद सुद्धा म्हणत असेल की ऑफस्टमच्या बाहेर या वेळेला बॉल डिलिव्हर्ड केला तर तिथून सुद्धा चौकार येतोय. मग ओव्हरपिच बॉल तर इथे थाराच नाहीये आणि इथून आपण पाहिलं तर या बॉलला खेळून काढण्याचा प्रयत्न जरूर केला होता. शादाब त्या ठिकाणी विकेट मिळेल का शेवटच्या मोमेंटला, यस विकेट डाऊन. तर अचानक त्यांनी वेग घेतला होता शेवटच्या मोमेंटला आणि इथून जर आपण पाहिलं तर विकेट मिळेल आणि DRS वापरलाय व्हाईटसाठी, व्हाईट बॉलसाठी अंपायर. यस, व्हाईट बॉलसाठी आपण पाहिलं तर DRS वापरला गेलाय. चला या अमो 11 मीरा रोड टीमचे कॅप्टन आणि जय मल्हार वर्सोवा दोन्ही टीमचे कॅप्टन आपण यायचं, डिसिजन पेंडिंग आहे. इट्स अ फेअर डिलिव्हरी आणि विकेट सुद्धा मिळेल, म्हणजेच या बॉलवर विकेट मिळेल. डॉट बॉल. अशा प्रकारे पहिला डाव समाप्तीवर. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर
89 आणि 90 धावांचं लक्ष्य समोर ठेवण्यात आलंय. 90 धावा 4 षटकांमध्ये. चला दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झालेत. करूया आपण लगेच टॉस. अम्मू 11 मीरा रोड, चला या टॉस करण्यासाठी. शशिकांत चौधरी साहेब यांना मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते टॉस केला जावा. संतोष एका साईडला आपण पाहत आहेत. हेड अँड टेल. कॉइन स्पिन केला जाईल. टेल हेड आलेला आहे. धन्यवाद शशिकांतजी चौधरी साहेब, आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचंय. संतोषजी, गेल्या मॅचचा रिझल्ट पाहता ॲज अ कॅप्टन म्हणून अमय आगाशाने जी जबरदस्त विथ द बॅटने 53 धावा केल्या, विथ द बॉलने 5 कंप्लीट केले, 6 विकेट गेले, तर ॲज अ कॅप्टन म्हणून या खेळाडूचं कौतुक कसं करतील? अमय तर आमचा ट्रम्प कार्ड आहे टीममध्ये, तो बेस्ट प्लेअर आमचा तो, आणि आज त्याने करून दाखवलं आहे. कशी वाटते एकंदरीत लाईट, कशी वाटते या स्पर्धेमध्ये? स्पर्धा तर खूप छान दाखवली. नाईटमध्ये खूप चांगली लाईट दिसते इथे आणि दिसतं खूप चांगलं दिसतं इथे. काही प्लेइंग इलेव्हनमध्ये चेंजेस केलेले आहेत आता? नाही नाही, सेम एकंदरीत टॉस जिंकले, काय निर्णय असेल आपला? फिल्डिंग करून. ऑल द बेस्ट. जर तुम्ही टॉस जिंकला असता तर काय निर्णय घेतला असता? नक्कीच पहिली मॅच बघता आम्ही सुद्धा क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला असता. आता बघू, बॅटिंग आले तर नक्कीच बॅटिंग सुद्धा इफेक्टिव्ह आहे, कारण जर जास्त रन झाले तर समोरच्या टीमला आम्ही हे करू शकतो, दबावमध्ये आणू शकतो. थँक्यू व्हेरी मच. दोन्ही कॅप्टनचा धन्यवाद व्यक्त करतो. शशिकांत चौधरी साहेब यांच्या शुभ हस्ते टॉस झाला आणि टॉस आपण पाहिला तर अम्मू 11 मीरा रोड टीमच्या कॅप्टनने सांगितलं संतोषने की आम्ही प्रथमतः गोलंदाजी स्वीकारू. अम्मू 11 मीरा रोड ऑन द टॉस अँड इलेक्टेड टू बॉल. बॅक टू कॉमेंट्री बॉक्स नाव. दिनेश जिकिनी, व्हॉइस ऑफ पांजू, या आपण त्यांचा आवाज ऐकूया कॉमेंट्री बॉक्समध्ये. धन्यवाद महानदा पाटील. प्रदर्शन लाईव्ह. धन्यवाद प्रमोदजी शेडगे सर. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलेत. पहिलाच बॉल, मोठा प्रहार करायचा होता, पाठीमागच्या दिशेने क्षेत्ररक्षकाला बीट करतोय आणि बॉल चाललाय लॉंग स्टॉप रिजनला, सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांकरिता चौकार. भरपूर मोठं लक्ष्य पार करायचं आहे. 90 धावा जिंकण्याकरता करायच्या आहेत. धावसंख्या 4 वरती आपल्याला पाहायला मिळते. पहिल्याच बॉलवरती आक्रमण केलंय मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहिलं तर एका बाजूला राकेश सारखा गोलंदाज पाहायला मिळतोय, तर बॅटिंगसाठी प्रसाद आणि दुसऱ्या बाजूला योगेश, हे दोन बॅटर आपण पाहतोय. शॉर्ट ऑफ लेन, त्यावरती फटका खेळले, तिथे क्षेत्ररक्षक आहे, चांगलं जजमेंट दाखवतोय आणि पहिला धक्का बसतोय. प्रसादला माघारी परतवलंय झेलबादच्या माध्यमातून. पहिला विकेट इथे डाऊन होतोय. जुनेदने टिपलाय झेल. भरपूर मोठं लक्ष, 90 धावा. पहिल्या इनिंग मध्ये काही जबरदस्त बॅटिंग, चौकार आणि षटकारांची आतिषबाजी आपल्याला पाहायला मिळाली.
दीपेनची खूप चांगली फलंदाजी, तदनंतर उबेद खान आणि शादाबने अफलातून फिनिश टच दिलाय. धावसंख्या 4 आणि विकेट गमावली ती 1. नवीन फलंदाज क्रमांक 3 वरती विशाल दाखल होतोय. प्रत्येक षटकात 24हून अधिक धावा करावे लागतील हा सामना जर जिंकायचा असेल तर. म्हणजे प्रत्येक बॉलवरती आक्रमण करावं लागेल, मोठे स्ट्रोक खेळावे लागतील. धावा झालेत ते 4. विशाल येतोय इन ॲट नंबर 3 वरती. भागीदारी करावी लागेल, मोठे स्ट्रोक खेळावे लागतील. सामन्याच्या विजयाच्या दिशेने जायचं असेल तर भागीदारी चांगली करावी लागेल. मात्र राकेश अफलातून गोलंदाज आहेत. मागच्याही मॅचमध्ये जबरदस्त गोलंदाजी त्याने केली होती. तोच गोलंदाजी मार्गावरती येतोय. मोठा फटका खेळायचा होता, बॉल हवेत राहिलाय आणि तिथे उबेद खान झेल खाली येत आहेत. आणखीन एक धक्का बसतोय. झेलबादच्या माध्यमातून विशाल माघारी परतला गेलाय. आणखीन एक धक्का. 2 गडी माघारी परतवलेत लगातारच्या 2 बॉलवरती राकेशने. वेगवान गोलंदाज आहेत, वेगात चेंडू हाताळतायत. नवीन बॅटर आता रवी मिश्रा मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. धावसंख्या 4. पहिल्या बॉलवरती नशिबाचा चौकार आला, तदनंतर अगदी चान्सेसच दिले नाहीत बॅटिंग करणाऱ्या संघाला. 2 बॉलवरती 2 विकेट घेतल्या गेल्यात. ऑन हॅट्रिकचा चेंडू घेऊन गोलंदाजी मार्गावरती आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाज. कारण षटकारांची तिकडे आपण भरपूर वेळा पाहिले आजच्या दिवसामध्ये. विकेट हॅट्रिक होईल का याकडे लक्ष लागलंय. बॉलिंग ट्रॅकवरती बॉलर तयार, राकेश तयार होतोय. समोरच्या दिशेने रवी मिश्रा यांना आपण पाहतोय. वेगात चेंडू टाकायचा होता, अगदी फिंगर रोल केले होते. जबरदस्त चेंडू पाहायला मिळतोय. बॅट आधी फिरली गेली आणि चेंडू उशिराने येताना आपल्याला पाहायला मिळतोय. आणखीन एक निर्धाव चेंडू. 4 बॉलवरती 4 धावा, 2 गडी बाद. मोठं लक्ष्याचा पाठलाग करत असताना कुठेतरी कमी पडतोय संघ साई माऊली बोरवली. गोलंदाजी मार्गावरती राकेश तयार होतोय. शॉर्ट ऑफ लेन त्यावरती आक्रमण केले, बॉलला पाठवले सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावांकरिता उत्तुंग टोला षटकार. शॉर्ट ऑफ लेन चेंडू त्यावरती अगदी तुटून पडलेत. मोठा स्ट्रोक खेळले आणि 6 धावा मिळत आहेत. 6च्या मदतीने धावसंख्या पोहोचते ती 10 या आकड्यावरती. 90 धावांचा पाठलाग करायचा आहे. मोठे स्ट्रोक खेळावे लागतील. सातत्याने मोठे फटके आले तर हा सामना विजयाच्या दिशेने घेऊन जाऊ शकतायत. राकेश गोलंदाजी मार्गावरती शेवटचा बॉल असेल. पहिल्या षटकामध्ये जबरदस्त कामगिरी, 2 विकेट मिळवलेत या गोलंदाजाने. पुन्हा आखूड टप्प्याचा बॉल, त्यावरती पुन्हा एकदा मोठा फटका खेळलेत आणि बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक षटकार. दोन षटकार येत आहेत लगातारच्या बॉलवरती. धावसंख्या 16. पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेरीस विजयाकरिता अजूनही आपण पाहिलं तर 74 धावा करायच्या आहेत. बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये रवी आपण पाहतोय आणि रवी मिश्राच्या बॅटमधनं 2 षटकार आलेत. अगदी मोठे मोठे षटकार आपल्याला पाहायला मिळत आहेत. जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये आणि मोठे फटके सातत्याने येत असताना आपण पाहतोय. पहिल्या इनिंगमध्ये ही भरपूर मोठे फटके पाहिलेत आणि आता सुरुवात झाली मैदानाच्या आतमध्ये रवी मिश्राच्या माध्यमातून. स्ट्राईक एंडला आपण पाहिलं तर योगेशला आपण पाहतोय, ज्याने मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार पहिल्या मॅचमध्ये घेतला होता. तो बॅटिंगसाठी आलाय. धावा झालेत त्या 16. 74 करायच्या आहेत 18 बॉलवरती. वेद पाटील लोअर फुल टॉस चेंडू होता, त्यावरती अगदी बॅटची कडा घेतली गेली आणि शॉर्ट फाईन लेगच्या क्षेत्रात चेंडू वळतोय.
एक धाव घेतली जाते आणि एकेरीच्या माध्यमातून धावसंख्या 17 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. लक्ष्याचा पाठलाग करतोय, भरपूर मोठं लक्ष, मोठमोठे स्ट्रोक, प्रत्येक गोलंदाजावरती आक्रमण केलं आणि खास करून आपण पाहतोय गोलंदाजी त्याच धाटण्याची करत असताना आपण पाहतोय. अजीब येत असताना गोलंदाजी मार्गावरती धावा आहेत त्या 17. मात्र स्ट्राईकला 2 बॉलवरती लगातार 2 षटकार ठोकणारा रवी मिश्रा यांना आपण पाहतोय. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज तयार. समोरच्या दिशेने फटका खेळले, तिथे दिपेन आहे. चांगलं क्षेत्ररक्षण दिपेनचं राहिले गेलंय. एकाच धाबेवरती समाधान व्यक्त करतायत दोन्ही फलंदाज. एकेरीच्या मदतीने धावसंख्या पोहोचली गेली ती फलकावरती 18 या आकड्यावरती 18 रन्स. अठरा धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. चांगला फटका खेळलेत, गॅप मध्ये खेळलेत, इंटू द गॅप मध्ये बॉल चाललाय सीमा पार, चौकार, 4 धावा. जबरदस्त फटका पाहायला मिळतोय, फोर्स केलं बॉलला आणि अगदी गॅप मध्ये खेळतायत आणि गॅपचा चांगला वापर करत असताना चेंडूला पाठवले सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांच्या मदतीने धावसंख्या पोहोचते ती फलकावरती 22 या आकड्यावरती. गतीमध्ये परिवर्तन, चेंज ऑफ पेस यावेळेस आपण पाहतोय. अगदी धीम्या गतीने चेंडू टाकलाय, कमी गती केली होती आणि त्यावरती प्रतिउत्तर नव्हतं फलंदाजाचं. बॉल निर्धाव येतोय, धावसंख्या 22 वरती स्थिरावली गेले. अगदी 29 च्याहून अधिक धावा प्रत्येक षटकात आता घ्याव्या लागतील. रिक्वायर्ड रन रेट वाढू लागलाय. मोठा फटका खेळायचा होता, गॅप मध्ये बॉल जाईल का, मात्र क्षेत्ररक्षक आहे, चांगलं क्षेत्ररक्षण. चेल ड्रॉप झालाय जरूर, मात्र चेंडूला अडवण्यामध्ये यशस्वी राहिले. एकच धाव येते एकेरीच्या माध्यमातून. धावसंख्या 23 या आकड्यावरती जाऊन पोहोचली गेले. शेवटचा बॉल, चांगलं षटक, 7 धावा आतापर्यंत या षटकात आलेत. अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते गोलंदाजाच्या माध्यमातून. धावसंख्या 23, 2 गडी माघारी परतलेत साई माऊली बोरवली या संघाचे. पुन्हा एकदा त्याच दाटणीचा चेंडू पाहायला मिळतोय, गतीमध्ये परिवर्तन केलंय, चेंज ऑफ पेस. जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळाली अजिबच्या माध्यमातून. 7 धावा विकेटलेस राहिलेत, मात्र 7 धावा कमी धावा खर्च केल्यात. 23 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत आणि जिंकण्याकरिता आता 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये 67 धावांची आवश्यकता पाहायला मिळते. रिक्वायर्ड रन रेट भरपूर वाढत चाललाय. मागच्या मॅच मध्ये जबरदस्त गोलंदाजी करणारा गोलंदाज गोलंदाजी मार्गावरती येतोय. शेवटच्या षटकात धावा त्याने डिपेंड केल्या होत्या. भावीन येतोय गोलंदाजी मार्गावरती. चांगला चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर, अचूक टप्प्यावरती बॉल हाताळलाय का पाहावं लागेल. रिव्ह्यू घेतला गेलाय, वाईड साठी रिव्ह्यू घेतलाय. बॅटिंग करणाऱ्या संघाने हा रिव्ह्यू वापरलेला आहे. यश परसुदा इट्स अ फेअर डिलिव्हरी. जबरदस्त चेंडू होता भावींचा, आपण पाहतोय. अँगल क्रिएट करतायत उजव्या हाताच्या फलंदाजासाठी. याही वेळेला जबरदस्त चेंडू हाताळलाय, बॅटची आतली कडा घेतली गेली आणि बॉल पाठीमागच्या दिशेने मार्गस्थ होतोय. तत्पूर्वी सिंगल कंप्लीट केलाय. सिंगलच्या मदतीने धावसंख्या 24 वरती जाऊन पोहोचते. 10 चेंडू आणि 66 रन आता करायचे आहेत. 10 बॉल मध्ये
66 अशक्य आहे. 24 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. रवी मिश्राच्या बॅटमधनं 2 षटकार आपण पाहिलेत, मात्र सातत्याने मोठे फटके खेळू शकले नाहीत साई माऊली बोरिवलीचा संघ. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज तयार होतोय भाविन. बेगात चेंडू टाकलाय, ऑन साइडला चेंडूला खेळतायत, तिथे सिंगल कंप्लीट केलं जाईल. एकच धावेवरती समाधान व्यक्त करतायत आणि धावसंख्या पोचते ती 25 या आकड्यावरती. अगदी औपचारिकता बाकी आहे असं म्हणायला काही वावगे ठरणार नाही. 90 धावांचा पाठलाग करत असताना कुठेतरी फलंदाजी करताना आपण पाहिलं तर साई माऊली बोरिवलीचा संघ बॅकफुटला पाहायला मिळतोय. मोठा फटका खेळले, समोरच्या दिशेने फोर्स केले यावेळेस बॉलला आणि लॉंग ऑन बाउंड्री लाईनला क्लिअर करणारा षटकार. सहा धावा येत आहेत आणि 6च्या मदतीने खूप वेळानंतर अगदी मोठा फटका आलाय. एकतीस धावा 31. फुलटॉस वरती घेतले, समोरच्या दिशेने खेळतायत, तिथे जुनेद यांना आपण पाहतोय. एकच धाबे ते घेतली गेल्या. एका धाबेच्या मदतीने धावसंख्या पोचते ती फलकावरती 32 या आकड्यावरती. शेवटचा बॉल आहे या षटकातला. चांगले षटक मानावं लागेल भावींच्या माध्यमातून. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करतोय. एक षटकार जरूर आला, मात्र स्वतःला सावरतोय. फटका खेळले जबरदस्त आणि तिथे क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला दस्तक देत बाउंड्री लाईनच्या बाहेर बॉल चाललाय 6 धावांकरिता. षटकार. अडतीस धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. काय फटका जबरदस्त खेळले, शादाब होते, त्यांना बीट करतोय चेंडू. अजूनही आपण पाहिलं तर 50हून अधिक धावांची आवश्यकता, 52 धावा अजून करायच्या आहेत. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज येत असताना शेवटचा आणि अंतिम षटक असणार आहे या सामन्याचं. कृष्णा येतोय गोलंदाजी मार्गावरती. कृष्णा तयार गोलंदाजी मार्गावरती. समोरच्या दिशेने योगेश यांना आपण पाहतोय. ऑप्शनच्या बाहेर हा चेंडू लिव्ह केलाय आणि जाऊ दिलाय यष्टीरक्षकाच्या दिशेने. डॉट बॉल. धावसंख्या स्थिरवल्या. 5 बॉल आणि 52 धावांची आवश्यकता आपल्याला पाहायला मिळते. बॉल पुन्हा एकदा हवेत जातोय, तिथेही नोमॅन लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. एकच धाव घेतली गेल्या. एकेरीच्या मदतीने धावसंख्या 39 वरती. आता 4 बॉलचा खेळ बाकी राहिला, औपचारिकता बाकी आहे असं म्हणायला काही वावगे ठरणार नाही. कृष्णा गोलंदाजी मार्गावरती तयार होतोय. फलंदाजी राहिली होती, अफलातून फलंदाजी. उबेद खान, दीपेन आणि शादाब खानच्या माध्यमातून अफलातून फटके आपण पाहिलेत. चांगला चेंडू खोलात टाकला होता, समोर खेळतायत व्ही शेप मध्ये, तिथेही सिंगल कंप्लीट होत आहे. सिंगलच्या मदतीने धावसंख्या पोचते ती 40 या आकड्यावरती. 3 बॉलचा खेळ आता बाकी राहिलाय. चांगली बॅटिंग पहिल्या इनिंग मध्ये झाली आणि याही इनिंग मध्ये चांगलं प्रदर्शन राहिले गेले. 8 बॉल वरती 21 रवीने केले, तर 10 मध्ये 15 योगेशने केलेल्या पाहायला मिळत आहेत. मोठा फटका खेळले, जबरदस्त फटका, पुलचा फटका, पॉवरफुल, सक्सेसफुल अँड वंडरफुल षटकार.
धावसंख्या 46 वरती पाहायला मिळते. 2 बॉलचा खेळ बाकी राहिलाय. याही वेळेला मोठा फटका खेळायचा होता. डान्सिंग डाऊन द ट्रॅक आले जरूर, मात्र गतीमध्ये परिवर्तन केलंय. चेंज ऑफ पेस व्हेरिएशन दाखवतोय गोलंदाज कृष्णा. शेवटचा बॉल बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर तयार होतोय. शेवटचा बॉल या मॅच मधला आपण पाहतोय. हाही बॉल यष्टीरक्षकाच्या दिशेने चाललाय डॉट बॉलच्या स्वरूपाने आणि सामना इथे फिनिश होतोय. अभिनंदन टीम रॉयल स्टनर मीरा रोड पुढच्या फेरीत दाखल झालाय. अँड हार्ड लक टीम साई माऊली बोरवली मॅन ऑफ द मॅच या पुरस्काराकडे वळतोय. अगदी